सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। समागम एखादिये परी संत समागम एखादिये परी भावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रासादिक असा अभंग आहे। अभंग 4 चरणांपासून संतपर प्रकरणातील आहे। पुण्यसलीला चंद्रभागेच्या तीरी असणाऱ्या या महायोग पीठावर परमात्मा पांडुरंगाच्या अखंड वास्तव्याने पुनीत झालेल्या श्री पंढरी क्षेत्रामध्ये जे वारकरी संप्रदायाचे प्रासादिक फड आहेत, या फड परंपरेतील एक प्रासादिक फड आंबेकर आजरेकर महाराजांचा फड आणि या फडाचे एक अधिकारी पुरुष वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुजी यांचं हे पहिलं पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा वारकरी सांप्रदायिक कीर्तन महोत्सव सुरू आहे। माझ्या काही पूर्वसंचितानं पूर्वपुण्याईनं आजची सेवा माझ्याकडे आलेली आहे। पंढरी क्षेत्रातील अनेक मान्यवर अधिकारी महाज मंडळी या निमित्तानं उपस्थित आहेत। त्यांच्या प्रासादिक उपस्थितीत काही चिंतन मांडणार आहे। तर थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही। जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी काही चांगलं सांगू शकेन। मानवी जीवन मिळणं आणि ते प्राप्त झाल्यानंतर ते धन्य त्याला प्राप्त होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि या मानवी जीवनाची जडणघडण ज्यातून होते आणि ते जीवन यशस्वी होतं, याला जर सर्वात काय कारणीभूत असेल तर त्या व्यक्तीने केलेली संगत ही कारणीभूत आहे। माझ्या प्रिय श्रोत्यांनो, निसर्गतः काही प्राणी हे एकांत प्रिय आहेत आणि काही प्राणी मात्र संग प्रिय आहेत। आपण जर पाहू गेलो, कधी तुम्ही असं पाहिलंय का एक 5-25 वाघ एखाद्या शहरात आले? असं होत नाही। आमच्या पुण्याला कर्वेनगरला एक वाघ आला तर पुणेकरांची पाचावर धारण बसली, महाराजा तो एकटाच असतो आणि त्याला एकांत प्रिय आहे। याच्या विरुद्ध मात्र हरणांचे कळपच्या कळप दिसतात, कारण ते संघप्रिय आहे। मी जास्त विस्तारपूर्वक बोलणार नाही, तसं बोलायचं कारणही नाही, कारण आपण सगळे बहुश्रुत आहात, त्यामुळे माझं काम हलकं झालंय। आणि त्यातून या पर्वप्रसंगी भागवताचार्य परमश्रद्धेय गुरुजींची भागवत कथा या ठिकाणी सुरू आहे। माझे सन्मित्र, अत्यंत जिवलग मित्र असणारे या फडाचे प्रमुख हरिभक्तीपरायण भागवत महाराज
हे कल्पक व्यक्तिमत्व आहे, म्हणजे त्याच्या कल्पकतेला सुद्धा सलाम केला पाहिजे. सर्व काही असेल तरी भागवत कथेचा मुख्य उद्देश काय असेल तर भागवत कथा झाल्यानंतर आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो हे त्यांनी साध्य केलंय, हे लक्षात ठेवा. त्यांच्या या भागवत कथेतून तो हेतू खूप मोठा साधलाय. कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज ते. स्वच्छ वचन आहे. माझ्याकडे लक्ष द्या. तेव्हा मी आपल्याशी असा संवाद साधत होतो की मनुष्य किती विकसित झाला, विज्ञानाची कास धरून माणसानं जी उत्क्रांती केली आहे. माणूस चंद्रावर गेला, महाराज ही जुनी बातमी झाली, वाचून वाचून गुळगुळीत झाली. मी अत्यंत लेटेस्ट बातमी सांगतो, अगदी अलीकडची, की त्याच्या वैज्ञानिक विकासाला पर्याय नाही. म्हणजे माणसानी आत्ता सध्या चंद्राच्या पृष्ठभागाचे प्लॉट्स पाडलेत आणि त्याच्या विक्रीचं दुकान सुरू झालंय. मी पृथ्वीच्या नाही म्हणालो, इथले संपलेत. चंद्राच्या पृष्ठभागाचे म्हणजे जिथं ऑक्सिजन नाही, पाण्याचा थेंब नाही, मानवी जीवनाला अत्यावश्यक असणाऱ्या गरजा नाहीत, पण तरी तिथं ते विक्री चालू आहे. म्हणजे कुणाला घ्यायचं असेल तर मी पत्ता द्यायला तयार आहे. न सांगता की 10 वर्षांनी कदाचित तो कृत्रिम पाणी निर्माण करू शकेल आणि कृत्रिम ऑक्सिजन आणि कृत्रिम गुरुत्वाकर्षण सुरू करेल आणि त्यावेळेस आपण प्लॉट घेतला नाही याचा पश्चाताप नसावा. इतकी मोठी उत्क्रांती केली, पण एवढा विकसनशील असला काळ जरी असला माणसाचा, तरी एक गोष्ट मात्र कायम सत्य आहे की तो विकसित झाला तरी प्राणी आहे, हे नाकारता येत नाही. फार तर विकसित प्राणी. प्राणी म्हणला की स्वभाव आला, आणि स्वभाव म्हणला की त्याला जगात औषध नाही, हा सिद्धांत आहे. कुठेही जा, माणसाचा स्वभाव आहे की तो एकटा नाही राहू शकत, कोणाच्या तरी संगतीत राहतो. पंखा बंद केला तरी चालेल, त्याचा आवाज येत नाही. हा सुद्धा संगतीचाच परिणाम आहे. निर्जीव असलं म्हणून काय झालं सांगणार आहे मी पुढे जाऊन. इकडे लक्ष द्या. तो जरी प्राणी असला तरी सुद्धा त्याला संग करणं आहे. म्हणून गुरुजींशी मी मगाशी संवाद साधत बसलो होतो बैठकीमध्ये. माझं सौभाग्य खूप मोठं आहे. म्हणजे मला स्वतःचा हेवा वाटतो कदाचित, म्हणजे आत्मश्लाघ्यता नाही आहे, पण ज्यांचं दर्शन दुर्मिळ होतं असे भगवत पूज्यपाद संत डोंगरेजी महाराज यांच्या श्रीमुखातून मला 3 वेळा भागवत महापुराण ऐकण्याचा योग आला. फार सुंदर भागवत कथा असायची. खरं तर ते भागवताला बसले की अगोदर ते वृंदावनात जात असत आणि मग भागवत कथेला प्रारंभ होत असे, आणि कथा संपल्यानंतर ते काही वेळानं आपल्या वृत्तीवर येत असत. अशी ती भागवत कथा होती. तर ते भागवत कथे सांगायचे, संगत बुरी बला है, संग ना करे. आणि पुढचं स्टेटमेंट इतकं सुंदर होतं, संग का रंग लगता है, असं ते म्हणायचे. तुम्ही कुणाची संगत करता याच्यावर सगळं अवलंबून आहे. हा जो अभंग मी घेतलाय एवढंच सांगणार आहे मी आजच्या कीर्तनात.
हे बाहेरच्या संगतीचा किती प्रदूषण असलं तरी ते सर्वेंद्रियाचे कान करून ऐका. बसलेले सगळे भक्तिमान पुरुष आणि भक्तिमती माता, एक महत्वाचं स्लोगन सांगतो, घेऊन जा तेवढं जाताना. म्हणजे जी तरुण आहे इथं काही प्रमाणात, त्याने तर लक्षात ठेवलं पाहिजे, मनुष्य घडतो तो संगतीनं आणि बिघडतो तोही संगतीनं. घडतो संगतीनं आणि बिघडतो संगतीनं. तुकाराम महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. पतन उद्धार संघाचा महिमा, संताचं संघाचा सगळंच मुसळ केला जाईल. पतन उद्धार माझी वाणी पतन झालं तर त्याला संगच कारणीभूत आहे आणि उद्धार झाला तरी सुद्धा संगच कारणीभूत आहे. हे कोणाची करता याच्यावर अवलंबून आहे. मी साधक बाधक दोन्ही गोष्टींचा विचार करणार आहे. एक मनुष्य ताडाच्या झाडाखाली उभा होता आणि दूध पित होता. बघणारे लोक काय म्हणतील? लस्सी प्याला. बघणारा प्रत्येक माणूस म्हणेल ताडीच प्याला. माझा एक सामान्य प्रश्न आहे की तो दूध प्याला तरी सुद्धा त्याला ताडी प्याल्याचा आरोप का आला? मी काय म्हणतो नीट ऐका. नुसता झाडाखाली उभा राहिला तर बदनाम झाला. आपण कुणाबरोबर चौकात उभं राहतो त्याच्यावर आपली गणती होते. एवढे संगतीचे परिणाम दूर झाले. झालेली घटना सांगतो मी स्वतः. 1989 साली मी केरळमध्ये गेलो होतो. आपण सगळेजण ऐकतात हे झालेलं आहे. एज्युकेशनल रिसर्च ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटच्या विद्यमान गेलो होतो. एक चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता. त्याबद्दल गेलो होतो 7 दिवस. केरळ 100% साक्षर आहे. एकही निरक्षर नाही. इतके शिकलेले लोक आहेत. पण एक अडचण एवढं आहे की त्या ठिकाणी मांसाहारी लोकांचा धरणा फार. माझी अडचण होती की 7 दिवस राहायचं म्हणजे व्याघ्रवाडा काय सापड. पांडुरंगाची कृपा काय की इथं सांगली जिल्ह्यातले गृहस्थ तिथे राहत होते. ते म्हणले की आमच्याकडे त्यांना पाठवा. बरोबर.
त्यांच्याकडे उतरलो होतो. ते श्रीमान होते, जवळपास 10 दुकानं होती त्यांची ज्वेलरीची. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही जेवत असताना त्यांनी विषय काढला. मला म्हणले, महाराज कौतुकानं सांगितलं, तुम्हाला हिरा बघायचा आहे का? मी म्हणलं, खरेदी करेल का नाही माहिती नाही, पण बघायला काय अडचण. आपण वारकरी माणूस, चला म्हणले दाखवतो. जेवण आटोपले, दुपारच्या 2चा समय असेल. एक तळघराचं दार उघडलं, हातामध्ये बॅटरी घेतली. म्हणलं, बॅटरी कशाला? चला म्हणलं, तुम्हाला काय करायचं. आतमध्ये गेलो, काळा मिठा अंधार, आणि मग मला कळलं की या माणसाने बॅटरी काढली. गुरुजी आतमध्ये गेलो तर भली मोठी तिजोरी होती. प्रकाशात त्यांनी ती तिजोरी उघडली. पण तिजोरी उघडल्यानंतर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची नक्षीकाम केलेली लाकडी पेटी मिळाली. त्यालाही बारीकसं कुलूप होतं, ते त्यांनी उघडलं. आणि त्याच्यामधून एक असा कांद्याचा डबा होता. तो कांद्याचा डबा उघडला, त्याच्यात पितळेचा डबा उघडला. तो पितळेचा डबा उघडला, त्याच्यात एक चांदीची डबी मिळाली. पण मला हिरा बघायची उत्कंठ होती, तो डब्याच उघडतो. हे ॲज इट इज, जसं झालं तसंच सांगितलं. सरते शेवटी ती चांदीची डबी उघडली, तर त्याच्याकडे जांभळ्या रंगाचं वस्त्र मिळालं आणि त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या आकाराचा हिरा होता. 1989 साली त्याची किंमत 5 लाख. 5 लाखाचा हिरा. मी पण आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. आपल्याला तरी कोण दाखवतो. हाताळ्यात मी महाराज त्याला सहज विचारलं, महाराज तुझी म्हणलाय जी हिऱ्यामध्ये वर्गवारी त्याच्यातला क्रमांक 1च्या वर्गात लागला. मी आपलं त्यांना विचारलं, खोटा नसेल कशा? हा हिरा खरा तो खोटा ते ओळखायचं कसं? तर त्यांनी मलाच सांगितलं, ते तुमच्याच तुकाराम महाराज सांगितलं, नाही ते आमच्या, त्यांची कोणी सांगितलं. असं बोलतो नाही, कशी बोलतात. हिरा ठेविता ऐरणी पावे खरा, तोची मोल पावे खरा. वाचे मारिता दोघांनी, वाचे मारिता दोघांनी, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे खरा. खोटा असेल तर त्याचा पुरावा आणि खरा असेल तर एक तर आयरणी तरी जातो, एक घनत तरी दिसतो. काठिण्य हिऱ्याचं लक्षण पण जरा चिकित्सक बुद्धीचं असल्याने मी त्यांना विचारलं, हा जर एवढा कठीण आहे, हा जर घनाने फुटत नाही तर तळघर, त्या तिजोरीची लाकडी पेटी, त्याच्या पितळेचा डबा, चांदीची
साधू तिथे आला आणि त्याला म्हणला कुंभार दादा तेवढं मडकं देतं तो कुंभार चांगला होता. महाराज कुठलं आहे ते तुम्हाला पाहिजे असेल तर चांगलं देतो, चांगलं घेऊन जातो. तो साधू पण हट्टी होता. तो म्हणला नाही नाही हेच दे. तर कुंभार दादा म्हटलं अहो कशाला ते मागताय, ते फुटलंय, मी ते तुम्हाला दिलं तर गावात चर्चा होईल, देऊन दिलं फुटतं दिलं. एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी खापर दिलं नाही, ते खापर आमच्या जातीवर अजून पडतंय. मग आता जर हे जर कुंभारला तुम्ही जर तसंच मडकं दिलं तर लोक म्हणतील की त्यांनी फुटतं दिलं, चांगलं घेऊन जा. पण तो साधू म्हणणार नाही मला तेच पाहिजे. ते बाद म्हणतो. ते छिद्र पडलं असल्यामुळे पाणी ठेवायच्या लायकीचं नाही, दूध ठेवायच्या लायकीचं नाही, मुरमुर घालायच्या लायकीचं नाही, शेवटच्या पण लायकीचं नाही. मला चांगलं कळतं तुला सांगायचं कारण नाही. इथं म्हणून फोडायचं असतं पण त्यांना चांगलं न्यायचं असतं. काय उपयोगच नाही त्याचा. बाद मडकं ज्याला म्हणतात ते दे म्हणत त्यांचं घेतलं त्या साधूने. आणि मुलाला तो थेट गावाच्या बाहेर स्मशानात गेला. स्मशानामध्ये सुंदर शिवालय होतं. काही गोष्टी बघितल्यात फिरत भक्तंतीमध्ये मला बघायला मिळाल्या. तुम्हाला ते माहित असेल की जवळपास 90% फार काय सांगायचं. काशी महास्मशान, त्र्यंबक महास्मशान आपण तिथंच राहिले. तरी महाराज मला एका माणसाने प्रश्न विचारला. काय विचारतो त्याचं मी एकाने मला प्रश्न विचारला की सगळे देव गावात आणि शंकर का स्मशान. लिडिंग क्वेश्चन आहे तसं. म्हणजे राम गावात, गणपती गावात, देवी गावात, शंकर का स्मशानात. मी त्याला म्हणलं तो शहाणा देव आहे, त्याला कळलंय स्मशानातली भूत बरी, गावातली नको. गावातल्या स्मशानात गावातल्या भूतांच्या नादीला येण्याचं क्षेत्राभिमान आहे, राज्य त्याचे देश आणून स्मशान आहे. वासू केला तो स्मशानात आहे. हा साधू गेला त्या शिवाला. एक ते शिवलिंग होतं इकडं लक्षात, ते शिवलिंग होतं. त्या शिवलिंगावर त्याने ते मडकं टाकलं, त्याला दोरी बांधली. अनायसे त्याला छिद्र होतं, त्याच्यात पाणी टाकता क्षणी त्या छिद्रातून थेंब थेंब पाणी शिवलिंग लागलं. आता काय झालं, येणारे जाणारी माणसं शिवलिंगाच्या पाया पडायची आणि त्या मडक्याच्या पण पाया पडायची. नाही कळालं. अरे बाद मडकं होतं पण त्याला नुसता साधूचा हात लागला तर त्याचा अभिषेक पात्र झाला. मी त्या मडक्याची गोष्ट सांगत नाही. निर्जीव मडक्याचं जर कल्याण होतं सजीव मडक्याचं झालंच पाहिजे ना महाराजा. येण केण प्रकारेनं माणसाने संतांच्या संगतीतच गेलं पाहिजे, लक्षात ठेवा, तरच कल्याण. संत समागम
परी या शब्दाचा अर्थ आहे कोणत्या तरी पद्धतीनं तुम्ही संतांच्या संगतीत गेलं पाहिजे, कोणत्या तरी प्रकाराने. प्रस्तुतच्या अभंगात तुकाराम महाराजांनी 4 पर्याय खुले ठेवलेत. या 4 माध्यमातून तुम्ही संतांच्या जवळ जाऊ शकता. फार सुंदर अभंग आहे. संतांचं सान्निध्य जर प्राप्त होत असेल तर त्यांच्या पुत्र व्हायला काही अडचण नाही. भावे त्यांचे द्वारी त्यांच्या जरी पुत्रा झाला तरी चालेल. अगदी वाच्यार्थ घेतला तरी काही अडचण नाही मला वाटतं. खरं म्हणजे लाक्षणिक अर्थ घेतला पाहिजे, वाच्यार्थ घेतला तरी हरकत नाही. त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या रेड्याचं कल्याण होतं तर कुत्र्याचं का होऊ नये. मी अनेकदा कीर्तन सांगितलंय माझ्या, मी गुरुजींच्या साक्षीनं आता सांगतो. आपण ऐका, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला, याचं मला कधीही नवल वाटलं. हे अर्धच आहे. एवढंच ऐकून सकाळी पत्रकारांनी छापून तो घोटाळा होईल. पूर्ण सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. नवल नाही, नसता बोलला तर नवल. काही कळतंय माझं बोलणं? ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषाचा शक्तिपात बोलला नाही तर आश्चर्य झालं असतं. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धोंडा महाराज देगलूरकर हे ज्ञानसूर्य होते. इथंच आम्ही त्यांच्याकडे काही थोडंसं पाठ गिरवले. तुका म्हणे ते होतो मी डोळा आले थोडे बहु. तुमचे महाराज असं म्हणायचे बरं का. महाराज म्हणायचे ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यानं पटत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला हे आज मी तिला कित्येक रेड्यानं पटत नाही. त्याच्या पुढचं विधान खूप छान असायचं. म्हणायचे 700 वर्षापूर्वी तो रेडा बोलवला का ना बोलवला तुमचा विश्वास नसेल, पण आमच्यासारखे हजारो रेडे ज्ञानोबारांनी बोलायला लावले. ही काही सामान्य गोष्ट केली. हजारो लोक जे बोलतायत केवळ त्यांची कृपा आहे. कदाचित विषयांतर झाल्यासारखं वाटेल, हरकत नाही. पण या सुजनांच्या साक्षीनं सांगतो की कधी कधी महाराज मला असं वाटतं, माझं व्यक्तिगत मत असेल ते, कधी कधी मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांना चमत्काराच्या चौकटीत बसून आम्ही त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष तर करत नाही ना. हा सुद्धा विचाराचा मुद्दा आहे, फार मोठा. मला जर कोणी विचारलं की ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला का भावले, मी असं नाही सांगणार की त्यांनी भिंत चालवली, रेडा बोलवला, सच्चिदानंद बाबांना उठवलं. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या महापुरुषांना हे अवघड नाहीये. पण मला ज्ञानेश्वर महाराज भावले ते एका कारणासाठी की वयाच्या 16व्या वर्षी त्यांना 56 भाषा येत होत्या. हे त्यांचं पूर्ण मोठं वैभव. कधीतरी विचार करा त्या अंगाने. ही सगळी विद्वान मंडळी आहेत. भाषा वैभव जे ज्ञानेश्वर महाराजांचं आहे. मी परवाकडेच मुंबईत कीर्तनात सांगितलंय, त्यांच्या एका अनुस्वारानं विद्वानांमध्ये झालेले मतभेद आज भावेतून मिटले. मला त्याच्या पुढचं वाक्य सांगायचं आहे. त्यांच्या अनुस्वारात एवढी ताकद आहे, त्या शब्दात किती असेल? अनुस्वारात ताकद इतकी आहे, त्या शब्दात किती असेल? ज्ञानेश्वर महाराजांच्या दारात कुत्रा झाला तरी चालेल. पण तुम्हाला जर वाच्यार्थ नसेल तर आता हा लक्षात पाहायचा असेल तर याती या शब्दानं त्या शब्दाची व्याप्ती वाढवली की कुत्र्याच्या यातीनं राहत्याच्या घरी.
कुत्र्याचे 2 गुण आहेत, असे अनेक आहेत, पण 2 गुण प्रधान एवढे सांगतो. जे कुत्र्याचा पहिला गुण काय की तो ज्याची भाकरी खाईल त्याची चाकरी करेल, प्रामाणिक आहे. याचा अर्थ असा आहे की तू संतांच्या घरी जाशील तेव्हा कुत्र्याप्रमाणे प्रामाणिक राहा. हा ज्ञानेश्वर महाराज सुंदर लिहित आहेत. ते ज्ञान पैगा बरवे तरी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह पूजनीय बाबा महाराज सातारकर मठ गोविंदपुरा श्री क्षेत्र पंढरपूर विनीत श्री गुरु आंबेकर उर्फ अजरेकर फड श्री क्षेत्र पंढरपूर. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.